मित्रांनो नमस्कार. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आपण दुसऱ्यांना ज्या प्रकारे राजकारणामध्ये मागे सारण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्यांचे प्रवेश आपल्या पक्षात घेतो, त्याप्रमाणे आपल्या पक्षात देखील आपल्याला दगा देणारे काही लोक असतात. याचीच प्रचिती मित्रांनो सध्या समोर येऊ लागली आहे. कोकणातील एक सगळ्यात मोठा बडा नेता, शिंदेंचा सहकारी आणि मित्रांनो या 5 जिल्ह्यामध्ये, कोकणातील 5 जिल्ह्यात आपलं वर्चस्व सिद्ध करून आपली ताकद दाखवणारा एक बडा नेता एकनाथ शिंदेंची साथ सोडतोय. आणि मित्रांनो त्यासोबत 5000 कार्यकर्त्यांनी शाखा देखील जाणार. मित्रांनो नेमकं काय घडतंय, कुठली आहे बातमी, कोकणातून कोणता बडा नेता एकनाथ शिंदेंच्या हातातून निसटलाय, तो निसटतोय, नेमकं काय घडतंय बघूया. भाजपने अतिशय करेक्ट कार्यक्रम करत उद्धव ठाकरेंचे जरी नेते एकनाथ शिंदेंनी फोडले असले तरी भाजपाची नीती, भाजपाचं राजकारण त्याच प्रकारचं असल्याचं आता समोर येऊ लागलंय. या राजकारणाला आता एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील बळी पडू लागली असून मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी दगा ज्या प्रकारे झाला त्या प्रकारे आता एकनाथ शिंदेंची शिवसेना, अख्खी शिवसेना फुटते. कोकणात बडा मासा सोडतोय साथ. सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया. अखेर उद्धव ठाकरेंनी बदला घेतला. आपले खासदार फोडले, आमदार फोडले आणि आता सगळेच नेते फोडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठं वादळ निर्माण झालंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे आपल्याबरोबर देखील राजकारणात तशाच गोष्टी घडत असतात. जैशी करणी वैशी भरणी अशा मनाप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून बडा नेता मित्रांनो सुटतोय. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही समाजातील गरजू व विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी एक सामाजिक संस्था आहे. या सामाजिक संस्थेच्या शाखा कोकणातील 5 ते 6 जिल्ह्यामध्ये विस्तारल्याचं आपल्याला दिसतंय. शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृती या क्षेत्रामध्ये संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थ भावनेने समाजसेवा करत आहे. परंतु शिंदे सेनेमध्ये सध्या निलेश सांबरे यांना डावललं जात असून त्यांना एका बाजूला, एका साईडला केलं जात आहे. यामुळे त्यांच्या कट्टर कडवट कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप, प्रचंड चीड असून आता एकनाथ शिंदेंची साथ सोडण्या इतपत हे सर्व राजकारण पोहोचलंय. गेल्या 6 महिन्यापूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि स्वतःला काहीतरी मिळेल किंवा आपल्या संघटनेला बळ मिळेल अशी त्यांची इच्छा होती. परंतु घडलं वेगळंच. कोणत्याही प्रकारचं काही न मिळाल्यामुळे सध्या कार्यकर्ते अतिशय नाराज आहेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण, मदत आणि विकासाच्या संधी पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास असून त्यांच्या प्रेरणेतून संस्था विविध उपक्रम यशस्वीपणे राबवते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाणे, पालघर, रायगड या 3 MMR रिजनमधील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आपलं प्रचंड प्रमाणामध्ये वाढण्याची संधी मिळाली होती. मात्र मित्रांनो निलेश सांबरे यांचे कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टीच्या दिशेनं वळण्याची देखील मोठी चर्चा आहे. निलेश सांबरे हे भाजपच्या गळाला लागलेत का असा प्रश्न सध्या सोशल मीडियावरती कालपासून विचारला जातोय. यामुळे त्यांच्यासोबत असंख्य, हजारो, लाखो म्हटलं तरी चालेल एवढी मोठी संघटना एकत्र साथ सोडली तर मात्र या राजकारणाला काय करायचं आहे असं म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणात रक्तदान शिबिरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, गरजू कुटुंबांना असे हजारो कार्यक्रम एका संपूर्ण पट्ट्यामध्ये, कोकण पट्ट्यामध्ये राबवून शिवसेनेला मोठं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांना डावललं जात होतं आणि याच कारणास्तव निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेशाची शक्यता दिसून येत आहे. लवकरच हा निर्णय जाहीर होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात
खूप मोठी राजकीय भूमिका शक्यता नाकारता येणार नाही. सध्या सोशल मीडियावरती ही सगळ्यात मोठी चर्चा चालू असल्याचं दिसून येते. पण या सगळ्या घडामोडीतून आपणास काय वाटतंय? एकनाथ शिंदेंची हळूहळू 7 मोहरे सुरू लागलेत का? भाजप शिंदे गट संपवण्याच्या नादात सगळीकडे शिंदेसेना पोखरते का? प्रतिक्रिया द्या.